शिवसेनेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दिसलेले आहेत। अक्कलकोट इथं सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशादरम्यान आमदार राजू खरेंची उपस्थिती पाहायला मिळाली। तेव्हा आता आमदार राजू खरे शिवसेनेत प्रवेश करणार का अशा चर्चांना उधाण आलेलं आहे। एकीकडे दोन्ही एनसीपी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलेली असताना दुसरीकडे मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दिसलेले आहेत। अक्कलकोटमध्ये सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशादरम्यान आमदार राजू खरेंची उपस्थिती दिसून आली आणि या उपस्थितीने लक्ष वेधून घेतलेलं आहे। त्यामुळे आता आमदार राजू खरे शिवसेनेत प्रवेश करणार का, ते शिवसेनेच्या वाटेवर तर नाहीयेत ना अशा चर्चांना उधाण आले। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित हे आपल्यासोबत फोनवरून जोडले गेले आहेत। प्रीतम, काय सांगाल? इथं पक्षप्रवेश सुरू होता शिवसेनेचा, मात्र एनसीपी एसपीचे आमदार दिसत आहेत, यामागे नेमकं काय कारण असेल? नक्कीच खरं पाहायला गेलं तर हा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा पक्ष प्रवेश आहे। काही वेळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्टेजवर येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मोहोळचे आमदार आहेत राजू खरे आपल्याला स्टेजवर दिसत आहे। पाहिला गेलं तर राजू खरे हे कडवट पहिले शिवसैनिक होते, मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा हात धरत मोहोळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी पटकावली होती। मात्र असं असलं तरी आपण अनेक वेळा पाहिलं आहे की जाहिरातीच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून असेल, एकनाथ शिंदेच्या जवळचं राजू खरे हे नाव जोडलं जातं। मात्र असं असलं तरी अचानकपणे जो माजी मंत्री आहेत सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी अचानकपणे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांची उपस्थिती लागल्यामुळे अनेकांच्या भुया उंचावलेल्या आहेत। असं असलं तरी राजू खरे हे सोलापूर विमानतळावर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे प्रीतम, उपस्थितीत येणार होते। मात्र तसं असलं तरी आता कलबुर्गीवरून एकनाथ शिंदे हे सभास्थळी दाखल होणार आहेत। मात्र असं असलं तरी ह्या सभेचं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की बरोबर आहे प्रीतम, एकूणच असं आता याच्यावर खरे नेमकं काय स्पष्टीकरण देतात ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यातील 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याची माहिती आहे। नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनं ही माहिती दिलेली आहे। तर एनसीएलनं पुण्यातील एसटीपी प्लांटमधून काही नमुने घेतले होते। सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये आता कोरोना विषाणू आढळलाय, त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता आहे, भीतीही व्यक्त केली जाते आहे। पुण्यामध्ये आपण बघितलं तर पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये इथं रुग्ण मोठ्या प्रमाणामध्ये सापडलेले होते आणि आता 10 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोरोनाचा विषाणू आढळलाय। नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनं ही माहिती दिलेली आहे। तर एनसीएलनं पुण्यातील 10 एसटीपी प्लांटमधून नमुने घेतलेले होते आणि त्यामध्ये कोरोनाचा विषाणू आढळल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे। त्यामध्ये असं दिसलं की 6 मे नंतरचे सॅम्पल्स जवळपास सर्व 10 एसटीपी पुण्यातले पॉझिटिव्ह सिग्नल्स दाखवत आहेत। हा पॉझिटिव्ह सिग्नल जरी तेवढा कडक नसला मागच्या काही वेव्स सारखा, तरी स्लो इन्क्रीज आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे असं दिसतंय की हा व्हायरस जरी एशियन कंट्रीजमध्ये पसरला असला तरी आपल्या इथं त्याची ग्रोथ तेवढी फास्ट नाही आणि असं वाटतंय की हा सौम्य स्वरूपाचा व्हेरियंट आहे, जो की ओमिक्रॉनच्याच फॅमिलीमधला आहे। तर आता पुण्यामध्ये याविषयी नेमकी काय खबरदारी घेतली जाते ते बघावं लागेल आणि त्याचबरोबर पुणेकरांनाही काळजी घेणं गरजेचं आहे। यासोबत